नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 22 फेब्रुवारी आणि आपण आलो आहोत आपल्या गावी. काल 21 फेब्रुवारीलाच रात्री आपण गावी आलेलो आणि आज सकाळी सकाळी मस्त आपल्या शेतांमध्ये चाललेलो आहोत आपण. तुम्हाला माहिती असेल, रायगड साईडला या फेब्रुवारी सीझनमध्ये मुगाच्या शेंगा येतात. मुगाच्या शेंगा, तर त्या शेंगा भाजायला चाललो आहोत आपण. तर मुगाच्या शेंगा बघा मित्रांनो, एका शेतामध्ये असं मूग फेकला जातो आणि त्याच्या मग अशा रोपं येतात, त्या रोपाला शेंगा येतात. इथे एक सॅम्पल आहे, तुम्हाला मी दाखवतो. एक सेकंड. हे बघा, हे आहेत मुगाची रोपं. याच्यावर मुगाच्या शेंगा येतात मित्रांनो. हे बघा, हे आता उपटून ठेवलं साईडला. या बघा, इथे तुम्हाला दिसतील या शेंगा पिकलेत मित्रांनो. पिकले की ह्या शेंगा काढून त्यांना असं झोडलं जातं आणि त्याचे मग मुगाचे दाणे निघतात आणि ते मग डाळींना किंवा मुगाचा पीठ बनवायचा आहे, मुगाची डाळ बनवायची आहे, तिला असं चक्कीमध्ये जाऊन पिसून आणतात. तर असंच असतं मुगाच्या शेंगा. त्याच्यावर मित्रांनो हिरव्या असतात, कच्च्या असतात, त्यांना आपण असं कुटतो, काढतो आणि मग त्यांना असं भाजतो आपण पेंड्यामध्ये. म्हणजे पेंडा म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, जो भात असतो ना, भात लावणी, त्याचा जो सुका चारा असतो पेंडा, त्याच्यावर भाजतो आपण शेंगा. आणि भाजल्यावर जे शेंगा लागतात ना मित्रांनो, तुम्हाला मी आता सगळी प्रोसेस दाखवेन. तिकडेच चाललो आहोत आपण आपल्या शेतांवर. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो कशा शेंगा खुडतात, भाजतात आणि त्या चवीला कशा लागतात. ही गावाकडची मजा आहे मित्रांनो, थोडीफार घेतली पाहिजे. आणि या सीझनमध्ये टरबूज, कलिंगड पण भरपूर येतात. इकडे आपल्या ही पहा, इकडे समोर जी झाडपट्टी दिसते तिकडे आपल्या कोकण रेल्वेची लाईन आहे. तिकडेच आपली एक नदी आहे. ही बघा, कोकण रेल्वे पण आली एवढ्यातच, दिसत असेल तुम्हाला. ही आपल्या कोकणात जाणारी ट्रेन आहे, लाईन आहे. तर कुठे होतो मी? हा, कलिंगड, टरबूज पण येतात. याच कोकण रेल्वेच्या लाईनला लागून आपली एक नदी आहे मोठी. त्या नदीच्या किनारी कलिंगड लागवड केली जाते, कारण त्यांना कलिंगडला पाण्याची गरज असते. त्यामुळे तिकडे खालच्या साईडला कलिंगड वगैरे लावले जातात. आणि हा पहा मित्रांनो, गावाकडचा नजारा. सकाळ सकाळ मस्त शेतांमध्ये हे आपले बाबा चाललेत पुढे पुढे. समोर मस्त डोंगरपट्टी आहे. किती शांतता आहे, असं वाटतं रात्र झाली, एवढी शांतता इकडे. आपल्या घरापासून साधारण एक किलोमीटर भर असेल. 1 किलोमीटर खाली यायला लागतं आपल्या शेतांकडे जायला. तिथेच मुगाच्या शेंगांची शेती आहे. तर चला पोचतो आणि मी तुम्हाला दाखवतो प्रोसेस कशी असते ती. ही पहा मित्रांनो, मुगाची शेती. आपला शेत नाही, दुसऱ्याचं आहे, पण पूर्ण पिकलं आहे, काढायला झालं आहे. पिकल्यावर काढायला लागतो, त्यातून मग दाणे निघतात. त्या दाण्यांची डाळ किंवा मुगाचं पीठ वगैरे बनतो. समोर बाबा आहेत आपले, हात दाखवा. बघा कशा वाटा असतात गावच्या शेतीकडच्या. इथे पण कोणीतरी भाजलेत शेंगा, त्याचंच आहे. हा कशाला बांधला ब्रिज? हीच वाट आहे. पहा नव्हता ना पहिल्यापासून. आता पाणी नाही म्हणून आता वरना जायला लागतं. याच्यावरून पाणी जातो, पावसाळ्यात वरना जायला लागतं. अच्छा, वरून जायला लागतं. पाणी असतं एवढं. अच्छा, ही पहा मित्रांनो, ही नदी आहे, पावसाळ्यात पूर्ण भरलेली असते. याच्यावरून जायला लागतं पावसाळ्यात. आता उन्हाळ्यात सुकलेली असते पूर्ण. आणि इथेच राईट साईडला
आपलं मुगाचं शेत आहे. आजीबाई एकटे शेंगा काढतात. काय पिकलाय काय? पिकलेला काढताय ना? अच्छा. आणि हे बघा हे मित्रांनो, हे तुम्हाला पुढे कापड लावलेले दिसतात. ओ बाबा, हे कलिंगड आहे ना? ते कलिंगड, हा. तेव्हा हे कलिंगडची शेती आहे. इकडे सगळे तुम्हाला कापड लावलेले दिसतील. कलिंगडच आहेत ते. भरपूर जुन्या आठवणी ताजा झाल्या मित्रांनो. लहान होतो तेव्हा मी पण यायचो बाबांबरोबर. ह्या वाटा आता माझ्या लक्षात आल्या. म्हणजे तो फील होतो एक, या वाटेवरून आपण लहान असताना धावायचो. याच त्या वाटा. हे पहा मित्रांनो, चारी साईडला मुगाची शेत, कलिंगडची शेत, सगळीकडे तेच दिसेल तुम्हाला. हा समोर जो आहे तो ताक बोलतात त्याला, गुरांचा चारा येतो. येल्लो फुलं आलेत ते. जिकडे नजर द्याल तिकडे हीच शेती आहे. तर ही पहा मित्रांनो, ही मटकीची शेती आहे. मटकी आहे आणि पुढे जो येल्लोइश आहे तो हरभरा आहे. हरभरा. आपला शेत अजून पुढे आहे. तर हे पहा मित्रांनो, हा आहे आपलं शेत. एकदम हिरवा गार आहे. लेट पेरला त्यामुळे अजून हिरवा आहे. नाहीतर हा पण पिकला असता तर ह्याला पण काढायचा टाईम झाला असता. हा लेट पेरलाय त्यामुळे हे एकदम हराभरा आहे. इथे बघा मस्त शेंगांचा झोपका आहे बघा. या पहा मित्रांनो, मुगाच्या शेंगा. यांनाच कुठून आपण भाजणार आहोत. तर चला शेंगा कुटूया आणि मस्त भाजून खाऊया. या पहा मित्रांनो, ह्या शेंगा आहेत मुगाच्या. आणि ते बाबा साईडला कुटत आहेत. दाखवा कशा. हा, या पहा. इथे साईडला बाजूला कॉर्नरला कुठला आहे ते? आवरा. वालाच्या शेंगा. या पहा. अजून या कोवळ्या आहेत, अजून पूर्णपणे भाजल्या नाहीत. हे फुलं येतात बघा मित्रांनो, वालाच्या शेंगा. ही साईडची कॉर्नरची लाईन तीच आहे पूर्ण. आणि मध्ये मूग आहे. चला तर आपण पण शेंगा कुटूया एक हाताने. खूप मेहनत आहे मित्रांनो. कमीत कमी 1 तास कुटायला लागतात शेंगा, म्हणजे तुम्हाला पोटभर खायचे असतील तर. या उन्हातून वरून बघा किती कडक झालाय. अजून 9:30 वाजलेत. अजून 1-1.5 तासानंतर अजून कडक ऊन होणार. त्याच्या आधी आपल्याला इथून पळायचं आहे. आता उन्हामध्ये हालत खराब आहे. आत्ताच एवढा घाम यायला लागला. चला शेंगा काढूया आणि भेटूया मग पटापट. तर ऊन खूप आहे मित्रांनो. थोडा सावलीमध्ये बसलोय. आपल्या शहरी लोकांना अशी कामं जमत नाही शेतीची, कारण आपल्याला सवय नसते. माणूस थकतो, उन्हाची सवय नसते. पण जे गावाकडची म्हातारी माणसं आहेत ते भर उन्हामध्ये दिवसभर काम करू शकतात. एवढी ताकद असते त्यांच्यामध्ये. आपल्यासारखी फोक्षी मुंबईकर हे कामं नाही करू शकत. तर थोडा वेळ आराम करूया. थोडा सावलीमध्ये बसलोय आणि मग जाऊया परत शेंगा कुटायला. तर ही मित्रांनो भामरूट आहे. भामरूट बोलतात ह्याला. भामरुटीचा पाला हा पोपटीच्या मटक्यामध्ये वापर करतात त्याचा. पोपटी शिजवण्यामध्ये जो पाला लागतो हा भामरुटीचा पाला टाकतात. इथे बाजूला हरभरे आहेत. हे बघा हरभरे पिकलेत, ऑलमोस्ट पिवळे पडलेत. ही पुरी हरभऱ्याची शेती आहे. मला जास्त नको, बस झालं. तर या बाबा देऊ आता नाही खाणार मी. मुंबईला जाईन तेव्हा घेऊन जाईन उद्या. आता थोड्या आपल्या पुरत्या टेस्ट करायसाठी.
किती आहेत पिशवीत? त्याला थोडी घेऊन जा. हा मग आहे बघ तो. बघा तू खाणे त्याला घेऊन जा. एक बाजूला बसून खा. पिशवीत बघू किती आहेत. तर एवढ्या शेंगा काढल्या मित्रांनो आपण एका तासाभरात. ऑलमोस्ट एवढी पिशवी आहे. एवढी. बस 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 ना. बस. कुठल्या पिशवीतल्या? उद्या आलात तर बघा मग थोड्या. नाही उद्या काय उद्या भाजून वरती. अच्छा. वरती भाजून. चला अशा आपण अंथरलेल्या आहेत. आता याच्यावर गवत टाकून यांना मस्तपैकी भाजूया. बाबा तिथून गवत आणत आहेत आणि आपण पण इथे पाळा गोळा करूया. हे पहा मित्रांनो, या पाळ्याने चांगल्या भाजतात शेंगा असं बोलतात इकडे गावी. तर थोडा पाला आहे कट्टा करूया. हात वगैरे घालायचा ना पाल्यामध्ये, काय काहीतरी असू शकतं, किडे मुंगी काही. बस एवढा चांगल्या वाटतात यानी. हो. अच्छा सुक्या पाल्याने चांगल्या भाजतात मित्रांनो शेंगा. बस ना एवढा. बस झाला. उचलू काय? कशाला तू कशाला ना. हो बस एवढा. हा टाकतो पाहिजे का आणू अजून? बरं झालं. याने चांगल्या भाजतात हो. बरं दिसत नाही ना. आणि वरून हा थोडा जाडा गवत. आता यांना आता पेटवून देऊया काडी. गेली. मस्त पेट घेतलेला आहे. चला आता शेंगा भाजून झालेत मित्रांनो. आता साफ करूया त्यांना. हे पहा असं टॉवेलने झटकायचं. झाल्या बस ना का भाजू आणखी? शिजल्या की नाही? जरा हिरे दिसतात. मग भाजा अजून. जरा हिरे. एका शेक्यामध्ये नाही शिजल्या मित्रांनो. परत एकदा शेकवायला लागतील. आता मित्रांनो हे पहा शेंगा शिजलेत. अशा गोल्डन ब्राऊन झाल्या पाहिजे. गोल्डन ब्राऊन मस्त शिजलेले आहेत. भाजलेल्या सॉरी भाजलेल्या गरमागरम. तर चला खायला बसूया आणि पाहूया कशा लागतात. चला मित्रांनो शेंगा भाजून झालेल्या आहेत मस्तपैकी. या पहा शेंगा भाजल्यावर अशा लागतात दिसतात. खाऊन पाहूया. मस्त शिजलेले आहेत. थोडा स्मोकी फ्लेवर आहे कारण गवतामध्ये भाजलेत ना आपण. मस्त लागतात. हे पहा दाणे भाजलेले. बरोबर पकडलं. मस्त आहेत. छान टेस्ट आहे. चला मस्त भाजल्या शेंगा खाऊया आणि निघूया. चला तर मित्रांनो शेंगा भाजून झालेल्या आहेत. खाल्ल्या पण टेस्ट पण गेल्या खूप छान भाजलेला. आता चाललो घरी. ऊन खूप वाढलाय. तर हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये.